सरकार बदललं पाहिजे आहे. काय ठीक आहे, सरकार आहे व्यवस्थित आहे, पण ते महागाईवरती एवढं जोर झालेलं आहे की त्याला पर्याय राहिले नाही. आणि म्हणून बोला आम्ही, आणि आता उद्धव साहेबांसाठी आम्हाला मोठा हात द्यायचा, कारण त्यांनी कोरोनामध्ये इतकी भरपूर मेहनत केलेली आहे की जवळजवळ आज त्यांचं इंडियामध्ये 1-2 नंबरचं नाव झालेलं आहे. त्यामुळे त्यांना सपोर्ट करणं आमचं गरजेचं आहे. म्हणून त्यांना आमच्या एरियातले अरविंद सावंत यांना बहुमताने निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आणणारच. आणि ह्या आपल्या ज्या म्हणजे रोज आपण ज्याच्यावर जगतो त्या कारखाने म्हणा, कंपन्या म्हणा, गुजरातला नेऊन जे सर्वसामान्य माणसं आहेत, गरीब लोक, ती येण्या जाण्याचा प्रवास कसा करणार, राहणार कुठे, आणि तिथे मुंबई ते गुजरात कसं आपलं कामावर जाणार वगैरे. म्हणून हे सगळं हे आहे हे मुंबईमध्ये. आणि आपल्या उद्धव साहेबाई ते आपलं व्यवस्थित सांभाळले. कोरोनामध्ये त्याही सर्वांना अगदी कोरोनात सर्वांचं त्याही पालनपोषण केले. ज्याच्यावर अति गरीब असतात त्यांना त्याही मार्गदर्शन केलं. त्यांच्याकडे अगदी जवळ की आपुलकीने लक्ष दिलेलं आहे. हे असं म्हणून हे आपली शिवसेना ही पाहिजे आणि महाराष्ट्रात शिवसेना ही पाहिजेच म्हणजे पाहिजेच. सर आप किसको मतदान करेंगे? मैं मशाल को वोट करेगा. क्यों? क्योंकि मशाल हमारे महाराष्ट्र में उद्धव साहब के साथ जो गद्दारी हुआ है, हमारा उद्धव साहब मुख्यमंत्री थे तभी ये 40 गद्दार वो छोड़ के निकल गए और उद्धव साहब को सीट नीचे मतलब मुख्यमंत्री पद छोड़ना पड़ा. ये मराठी आदमी के लिए एक अच्छा नहीं है, मराठी लोगों के लिए अच्छा नहीं है. मैं महाराष्ट्रीय मराठी में बोलता हूँ. पंतप्रधान आहेत ते हे जातीवर किंवा हिंदू मुस्लिम ह्याच्यावर न बोलता विकासावर बोलायला पाहिजे. परंतु हे आजचे पंतप्रधान जातपात काढत आहेत आणि विकासावर काहीच बोलत नाहीत. कोणते विकास केला पाहिजे, काय केलं. आजकाल 2 करोड नोकऱ्या देणार होते, कुठे गेल्या नोकऱ्या. लोक अशीच शिकलेले आहेत पण अशीच नोकऱ्या नाहीत त्यांना. एवढा भ्रष्टाचार चालला आहे. आता बघा साहेब, तिथे पंतप्रधान 90,000 कोटाला राष्ट्रवादी 90,000 करोड़ का घोटाला राष्ट्रवादी के साथ हुआ है और 2 दिन के बाद अजीत पवार जाता है. हाँ, ये क्या होता है? मतलब तुम लोग भ्रष्टाचार को साथ नहीं देते, इसका मतलब तुम लोग भ्रष्टाचार को ले रहे हैं. भ्रष्टाचार पार्टी तुम्हारी है, ऐसा ही हो गया ना. भ्रष्टाचारी पार्टी तुम्हारी है. मोदी तुम लोग सपोर्ट कर रहे हैं. आप बोलते हो ना कि मैं खाने नहीं देता हूँ, खाता नहीं, खाने नहीं देता हूँ. तो ये सब क्यों कर रहे हो? और इतना महंगाई बढ़ गई है, सोना चांदी इतना बढ़ गया है. बहुत ये डिफ़िकल्ट है सर. इसमें आम जनता कैसी जिएगी, कैसी लोगों को बच्चे लोग का शादी करेगा. इतना 80,000 का सोना हो गया है, इतना महंगाई बढ़ गई. गैस 400 रुपया था तभी स्मृति ईरानी अपने गैस अपने माथे पे रख के चल रहे, मतलब घोषणा कर रही थी. अभी विकास हुआ ही नहीं 10 साल में, सिर्फ बातें हुई है, कुछ हुआ नहीं है. 10 साल में विकास हुआ नहीं हुआ, कुछ नहीं हुआ. इधर का सब विकास है वो गुजरात में रखा है, लाके गुजरात में रखा है. इधर का सब रोज कमाता है वो बेचारा गरीब हुआ है, सब बेकार हुआ है, बेकारी हुए है. 100 रुपये किलो चावल हुआ है. क्या खाएगा क्या नहीं खाएगा, ये आप समझने के लिए. जनता का मत है कि विकास हुआ नहीं है. आने वाले समय में 4 जून को जनता डिसाइड करेगी कि कौन जीतने वाला है. मैं धर्मेंद्र सिंह सेंगर, टुडे एक्सप्रेस के लिए.